श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बलिप्रतिपदा, जी 14 नोव्हेंबर 2023 रोजी येणार आहे. तर याविषयीची माहिती. तर बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, तसेच प्रत्येक कार्य आपले सिद्धी जाते असे मानले जाते. तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेच्या दिवशी बलीची पूजा देखील आपल्या इथे करण्याची एक पद्धत आहे, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरिराजांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेचा राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आपल्या सर्व इच्छा असतात त्या पूर्ण होतात. त्याचप्रमाणे यंदा पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा हा आपला सण आपण या दिवशी साजरा करणार आहोत. तर असे मानले जाते की बालीचे आपले डोके वामनाच्या चरणी धरले आणि वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला. त्यावेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की प्रतिपदेला तुझी पूजा होईल आणि तो उत्सव म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा आपल्या पृथ्वीवर सुरू झाली. यामुळे या दिवशी आपण जर बळीराजाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 3.5 मुहूर्तापैकी असलेला पाडवा हा सण देखील बलिप्रतिपदेच्या दिवशी यंदा 2023ला आलेला आहे, जो 14 नोव्हेंबर रोजी आहे. तर बलिप्रतिपदेविषयीची पौराणिक कथा, पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असे म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजाला गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले गेले की कार्तिक प्रतिपदेला तुझ्या दानशूरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा लोक करतील. त्यामुळे बलिप्रतिपदेच्या दिवशी या बलिराजाची पूजा करण्याची एक पद्धत आहे. ही पूजा केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आणि त्यांचे बलिराजाचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपले सर्व कार्य सिद्धीस जाते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण नवीन वर्षाला देखील हिशोबाच्या जे आपले नवीन वर्ष असतं व्यावसायिक लोकांचं, त्यांच्या नवीन वर्षाची देखील सुरुवात होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नवीन वर्षाला प्रारंभ देखील या दिवशी करतात. वह्यांना हळदी, कुंकू, गंध, फुलं, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. तर अशा प्रकारे यावर्षी 2023ला बलिप्रतिपदा आणि पाडवा हे सण एकत्र येत आहे. या दिवशी आपण विष्णू भगवानांची विशेष सेवा करायची आहे. श्रीकृष्ण भगवान आणि विष्णू हे एकच स्वरूप असल्यामुळे त्यांची आपण विशेष सेवा करायची आहे. विष्णू गायत्री मंत्र, विष्णू लक्ष्मी मंत्र, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू मंत्राचा जप आपण या दिवशी अवश्य करायचं आहे. रात्रीच्या वेळी देवदेवतांची सर्वांची पूजा करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती पणत्या अवश्य लावायच्या आहे आणि आपल्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी यावी आणि आपल्या सर्व गोष्टी मनोकामना पूर्ण व्हावी अशी सर्व देवतांना प्रार्थना करायची आहे. तर अशी आपण बलिप्रतिपदा आणि पाडव्याच्या दिवशी विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. तर ही माहिती पाहिली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.